आई थांब म्हटलं तुला तर चाललेच ना तू थांबूनच नाही राहिली. थांब ना जराशी काही दिवस तर थांब महिनाभर. महिनाभर बापा बापा एवढे दिवस कोणी थांबते का बापा मायपोरीच्या घरी. आता एवढी अडचण ते थांबते तर थांबले ना मी आता एवढे दिवस. आता अजून डिलिव्हरीच्या नंतर थांबच लागेल मला काही दिवस. म्हणून मग आता जातो. आणि आता कसं आहे त्या बाबाची लावून द्या लागते बाई. त्याची कोणी करणार नाही ना. घरी जर कोणी सून असती पोरगी असती तर थांबली असती काही दिवस अजून. चला मग इन बाई येतो म्हटलं बा आता. हो या. नाहीतरी खरंच खरी गोष्ट आहे तुमची. पोरीच्या घरी कधी जास्त गमत नाही मायले. आणि तसंही आता अशा याच्यात तुम्हाला सांगतो मी अशा याच्यात जास्त आराम देऊन फायदा नाही आहे इनबाई. नाही तर मनान तुम्ही काही आपली नशीच बोलते. मी कुठं नाही बोलून राहिली. मग डिलिव्हरी झाल्यावर आराम दिला ना ते अलग गोष्ट असते. आतापासून तुम्ही निरा हाती हाती द्या ना तिच्या तर तिलेच भारी जाईल म्हटलं समोर चालून. नाही ते तर बरोबरच आहे म्हणा तुमचं. हाती हाती दिलं तर होतेच तसं. पण नाही देईन घेईन म्हणा माझ्या पोरीला सुख एक देईन मी. माझ्या घरी घेऊन जाईन ना तिले. तिला तर म्हणतो का आतापासूनच चल म्हणून. पण ते ऐकत नाही. नाही आई इथंच बरी आहे ना मी. इथंच बरी आहे. मग लागून तर डिलिव्हरी झाल्या गेल्यावर येईन तुझ्या घरी. आता सध्या राहू दे मला इथं. बरं बा आता तू नाही म्हणतं म्हणून. नाही तर तुला तर म्हटलं म्या का बाई माझ्या घरी चाल राह तिथं 2 महिने राहायचे तर 6 महिने राह. माझ्या घरी काही त्रास नाही राहिले. आपलं काय आहे हातावरचं काम आहे. आम्हाला कामाला जाच लागते. आणि हिच्यासाठी घरी राहू का पप्पा आम्ही. एवढे महिने जर घरी राहीन तर कसं जमन. हा मग डिलिव्हरी झाल्यावर राहते माणूस 1-2 महिने हे आहे तोपर्यंत. पण होईपर्यंत तर जातेच ना. हो बाई जायला लागतेच. आता डिलिव्हरीचं पाहिजे बाबा हिचं दवाखान्याचा खर्च हे ते. डिलिव्हरीचा खर्च तिने तर म्हणून राहिली चाल म्हणून. आता आमच्या परीनं जसं होईल तसं करून बाबा. आता आमच्या परीनं होईल इथं आपलं सरकारी दवाखान्यात तर करून टाकू. आणि तुम्ही म्हणाल का नाही आम्हाला जिथं चालू आहे तिथंच न्या तर मग आमच्याकडून झालं तर पाहिजे बाबा. नाही तुमच्या पोरीला विचारून घ्या ना कुठं करायची आहे काय करायची आहे. ते जर म्हणत का नाही आई चालते मला सरकारीतच करजो तर मग सरकारीतच करा. आम्ही सरकारीत करू. आणि ते जर म्हणत नाही प्रायव्हेटमध्ये पाहिजे तर मग आम्ही प्रायव्हेटमध्ये करू तर तुम्ही करजा. खर्च फक्त तुम्ही पाहिजे बा असं म्हणणं होय. आता पहिली डिलिव्हरी आहे तर तो खर्च मायबापाच्या तिकडे असते. आई त्याचं टेन्शन काही तू घेऊ नको. तुला सांगितलंय ना बोलणं झालंय ना आपलं. टेन्शन नको घेऊ तू तुझे पाय फक्त. हो बाई आता रीत अशीच आहे. मायबापालाच करायला लागते पहिली डिलिव्हरी पोरीची. नाही हो बाई वैशाली तू आई बाबा काय म्हणते. हा मी आई बाबांना तर म्हटलं करतो म्हणे कारण मी एकटीच आहे काकू. आता मला बहीण नाही भाऊ नाही कोणी नाही. मग त्याला खुशीच आहे ना त्या गोष्टीची. बरं चला मग येतो येईन बाई. येतो बाई वैशाली. चल मोहिनी येतो मग बाई. आई थांब ना राजेशजीला ते येऊ दे. घरात आहे ते तयारी करून राहिले. येऊ तर देता येईल. हो येतेच ना जवळ. आई पोचली म्हणजे फोन करजो मला. हा हो करतो ना फोन करतो ना. असं आहे काय फोन नाही करणार म्हणून. गेल्यावर तर फोन करायच लागते. चला मम्मीजी चला म्हटलं मग सोडून देतो. मोहिनी सोडून देतो आईले. हो हो चला ना. राजेशजी पाहिजे तिला समजत नाही बरोबर बसून देता गाडीत. गावच्याच गाडीत तिच्या नाही तर मग भलत्याच गाडीत जाऊन बसून ती. तिला काही एवढं समजत नाही म्हटलं आता. गवसत नाही तिला आता कोणताच हे. नाही गाडीत बसून देतो ना. गाडीत बसून देतो तिकीट काढून देतो आणि मगच येतो म्हटलं घरी. कायले जाऊ बापू समजते मला. असं हिले वाटते लेकरायला वाटते आपली माय भयाडच आहे. आता एवढ्या दूर दूर जातो मी तर काय अशीच जात असेल काय. अरे बरोबर समजते मला जातो मी. चला ना मागची काळजी असतेच लेकराईले. माणूसही एवढा आहे म्हटलं माझ्या घरचा. जराशी बॅगही निघून राहिलं माझ्या आईच्या हातची. असं नाही का द्या मामीजी जराशी का काही सगळं काय मलाच सांगायला लागेल काय माहित. एवढं समजत नाही साधं. आपल्या मायच्या हातची कशी बॅग सट करून घेते. हा जरासं वजन असला ती का घेतलं मग असं राहते. मग म्हणते फक्त सुनीकडून अपेक्षा राहते लोकांना का सुनीनं सगळं केलं पाहिजे सासूचं. सारं वजन हाती हाती घेतलं पाहिजे. पण सुनीच्या मायचं जवळ घेते कधी करते सोडून असतं मोठ्या नाही राजानं देते का नाही सोडून द्या लागते बा म्हणून. फक्त काय म्हणते तर सुनाईलेच आहे सारा जुलूम. सासूले माय समजा सासऱ्याले बाप समजा. आणि जवळ समजते कधी सासूले माय नाही समजत आणि सासऱ्याले कधी बाप नाही समजत. सासू सासरेच तर समजलं तर लय बापा. अजून म्हणते मग मोहिनीच बोलते म्हणते. माझी बहीण भाऊ म्हणते मोहिनीच खराब आहे म्हणते. मोहिनीचं बोलणं दिसून पडते पण यायचं हे अशी करीने दिसून नाही पडत. मोहिनी ये तुम्ही आईला सोडून काय माझा डब्बा बांधून ठेव मग मी जातो. हो बाई मोहिनी लक्ष ठेवजो मग तब्येतीवर. हा जराशी दगदग कमीच करजो. एवढी काही करू नको. जरा जरा हातपाय हलवायचे आपले. पण एकदम खूपही नको करजो काय. वैशाली तू काळजी घेजो स्वतःची. हा नाही तर मग तू आपली करतच राहतो. जराशी आता आराम करजो. आहे ना तुमच्या इथं बाई आहेच कामवाली. करते ती आली म्हणजे तिच्यावर करून तिच्यावर टाकत जा काम आता. हाव ना काकू तिचं काम ती करते आपलं काम आपणही करायला लागते थोडं थोडं. राजीवजी आईच्या हातची बॅग तर घ्यावं. एवढं समजत नाही का तुम्हाला. हा हो घेतो द्या मामीजी. राहू दे ना काहीले घ्या लागते. घेता येते ना मला काय आहे त्याच्यात इन 2 कपडे आणि त्याच्यासाठी ते भारी झाली का मला वज्जर. घेतो मी. जा तुम्ही आता करा आराम करा दोघी जणी. आई जातो ना आम्ही. ठीक आहे काकू या मग. काय आतापर्यंत काकू होत्या तर मस्त गमे म्हटलं हे मोहिनी. आता कसं वाटून राहिलं घर सुनं वाटल्यासारखं. माझ्यासोबत काकू बोलतच राही. मला असं म्हणजे आईची कमीच नाही वाटली. असं वाटलं का हाय बा आपली आई इथंच. मग नाही तर काय हो वैशाली ताई. तिला म्हटलं थांब म्हटलं काही दिवस. बोलली काही तिला जायची. आता काय झालं असतं थांबली असते तर. हा करते ना माय बाबा.
आता तुम्ही म्हणाल का नुसतं त्याच्यावरच लक्ष देतो तर कसं जमल? नाही हो, आता ह्याच तर वयात सोबत पाहिजे एकामेकाले. आता जवानपणात तरी कोणी कुकडे झाला तर चालून जाते, पण म्हातारपणात पाहिजे हो एकमेकाले सोबती. कोणाची कधी तब्येत बिघडून जाते, कधी माणूस कामावरून येते तर खातच नाही, तसंच झोपून जाते, असं राहते. आता आपल्यासारखेच असतं तसं आहे, तर त्याला काय म्हणावं बाई? नाही मग आई, मी बोलली कधी त्या दिवशी म्हणून गेली. ते आता पहिले अनुराजीजीला थोडंसं बोलली नाही काय, त्याच्या आईनं गेली. ते चालली म्हणे मी म्हणे गावाले म्हणे. मोठा तणखा येते तिला बातच. हा, आता बाई अशा करते म्हणून बोला लागते. आता पहिले तर कोणी आलं तर दाडच होते, आणि ते मामा मामी आले ते बोलला हरी कोता देले. ते मामी जागची हाली नाही म्हटलं. हा, उठे नाही बसे नाही काहीच नाही, उठली का बस. तर ते चांगलं आहे आता पहिले. आणि आता आपण मै आई होती तर भल्लं जीवावर त्याच्या. आता येऊ द्या ना त्याचे बहीण भाऊ ना भाऊजाई. मग सांगतो ना, एक काम तर नाही करू देत त्याचं कामवालीले. नाही स्वतः करायला लावलं तर मोहिनी काय नावाची ठेवा म्हणा तुम्ही. जाऊ दे ना, काय उलशा गोष्टीला लक्ष द्यायला पुरत मोहिनी. जाऊ द्या, त्या आता पैसे तसे कोणाला दिसत नाही, माझ्यात गुन्हा दिसून पडते सगळे. ही गाडी कोणा गावाला चालली जाऊ बा? पहा बरं, ते कोणा गावचं बोर्ड आहे त्याला लागलं तर. नाही तर असं तिकडली तर चालली जातं त्या रस्त्यावरची असेल तर. हे तर नागपूरला चालली. नागपूरला जायचं का तुम्हाला? त्या साईडनं कायले जाता तुम्ही? तुमच्याच गाडीत जायचं ना, डायरेक्ट गावची गाडी भेटली का त्याच्यातच बसणं होते. नाही, ह्या गाडीत नाही जात बाबा, मग नागपूरच्या गाडीत भरली गर्दी राहते आणि त्या साईडनं जास्त काय लागते मला. मी नाही जात तिकडे, मी इकडे चांदूर बाजारच्या इकडे जा लागते मला. तर डायरेक्ट परतवाडा गाडीत बस ना. परतवाडा गाडीत गेले का तुम्हाला डायरेक्ट तिथं जायला वर होऊन जाते. हो, बसू काय मग इथं जराशी? परत वाडा गाडी आली म्हणजे सांग जा मला, जाऊन बसून जाईन मी त्याच्यात. मामीजी, आताची ते गाडी थांबा. ही एक गाडी गेली का हिच्या मागे दुसरी गाडी तयारच आहे समजा. हो, मग अजून कोणी लोक तसे धावते मग. परतवाडा गाडी अमरावती नागपूर ह्या गाडीत तशी गर्दी करते लोक का बस मायले लेकरू गाडी होऊन जाते, मग पटकनच जायला लागते. हो बरोबर आहे तुमचं, भल्ली गर्दी राहते. ते कोणी याच्या वेळेस भल्ली गर्दी होती बाबा. मामीजी, काही थंड गिंड पेता काय तोपर्यंत? आता गरमीचा टाइम चालू आहे, पेता सांगता चला. रसवंती आहे तिथं लागली, येऊन जाऊ काही. कायलेच आता, आता जेवण खावणं झाले, सारं झालं. आंब्याचा रस गीस खाल्ला ना, आता कुठं पेता अजून थंड? राहू द्या ना, नंतर पाहू कधी. काय होते, एक गिलास प्यायले काही नाही होत. नाही आता काही पेत नाही. बरं आता ये जा म्हटलं, मोहिनीला घेऊन ये जा, आणि दोघे जण ये जा. आता राहायचं चांगले 8 दिवस. आता सुट्ट्या भेटत नाही का तुम्हाला ऑफिसला तुमच्या? नाही मामीजी, मला कायच्या सुट्ट्या भेटन? मी काही सरकारी नोकरीवर आहे काय? आपली ही कंपनी आहे प्रायव्हेट, याच्यात सुट्ट्या नाही भेटत काही. याच्यात लागत तुमचा पगार वाढते, तुमची बढोतरी होते, सगळं होते सरकारी सारखं. पण फक्त तुम्हाला सुट्ट्या नाही भेटत. असं जसं तुम्ही रिटायर झाले तर त्याची पेन्शन नाही भेटत, असं नाही भेटत. याचा फायदा नाही आहे मग प्रायव्हेटचा. हो ना. नाही आता जमा करून घ्यायचं ना, जे भेटते ते आपलं. कायले वाट पाहा लागते पेन्शनची, आपलं आपण जमा करावं. मग नाही तर काय, तर होते तोपर्यंत नोकरी करा, नाही झाली त्या दिवशी शेती करा. आहे ना आपल्याजवळ, हे एक सोडलं का दुसरा पर्याय नाही का आपल्याजवळ? हो बरोबर आहे, हाय हाय. ए बाई, काय बघत आहे ग? हा, काम करायला आली की बघायला आली फक्त? नाही मॅडम, कामच करायला आली, कामच करून राहिली मी, पाहून राहिली फक्त. म्हणजे असे कसे वाटते काय वाटते पाहून राहिली फक्त. मग काम करायला आली तर फक्त कामच करणं, नुसतं काय बघतं चोरशील का कपडे? नाही मॅडम, चोरत नाही मी कपडे. मी पण खरेदी केली आहे म्हटलं अशा मॉलमधून. असं नाही की केलं नाही म्हणून. मी सगळे कपडे माझ्या बुटीक मधलेच आहे म्हटलं. अशा ठिकाणून खरेदी केली आहे तू? बापरे, आहे तुझी लायकी कपडे घेण्याची अशा मॉल मधले? किती एक्सपेन्सिव्ह कपडे आहे माहिती आहे तुला, किती महाग आहेत ते. हा, आहे तुझी लायकी आहे घेण्याची? तू दिसते तरी का एवढ्या श्रीमंत घरची? बाई, काम कर आपलं, जास्त स्वप्न नको पाहू आणि फेकू पण नको माझ्याकडे. मला समजते, असे तुझ्यासारखे ना कितीतरी येतात आणि कितीतरी जातात म्हटलं इथून. येतात 4-8 दिवस राहतात आणि निघून जातात, कोणी टिकून नाही राहत म्हटलं इथं. मॅडम, आता मला थोडेसे खराब दिवस आले म्हणून, नाही तर मी श्रीमंताचीच पोरगी आहे. श्रीमंताची पोरगी आहे, श्रीमंताचीच बायको आहे. पण काय करणार, वेळ वाईट आहे ना माणसाची, म्हणून मी जॉब करत आहे तुमच्या इथं. इथून पण कपडे नेले आहे म्हटलं मी, हे चांगले चांगले ड्रेसेस मी इथून नेले आहे म्हटलं. ओ अच्छा, चोरून नेले असणार. कारण तुझ्यासारखे काय करू शकतात, विकत तर घेऊ शकत नाही, चोरी गेली असणार. नाही मॅडम, चोरी करत नाही मी. चोरी करणं आमचा हेच नाही आहे, गुणधर्म नाही आहे म्हटलं. आम्ही चोरी करत नाही, स्वतः विकत घेतली आहे म्हटलं. हो, काम कर काम, जास्त गोष्टी नको करू, गोष्टी खूप येतात तुला. ते धूळ झटक पडले त्या कपड्यावरची पहिले. हो मॅडम, ठीक आहे. काही पण बोलतात ना मुली आज पण. हा, मी एवढाले कपडे महागाचे घेते आणि काही आपल्या मॉल मधले कपडे पण घेऊ शकतात का ही मुलगी? ए बाई, चांगला मार, कपडा मार, झटकते चांगलं. धूळ बसली आहे त्या कपड्यांवर. हा, चांगलं काम करत जा म्हटलं, नाही तर पगारच देणार नाही या महिन्याचा. परीले म्हटलं इथं काम करू नको, तरी ऐकायला खालीच नाही ते. इथं चालली. तिला म्हटलं दुसरं काम पाहिजे तुझ्यासाठी, नाही तर नको करू, काही गरजच नाही ना. आता मी कमावून राहिलो ना, पण नाही, कामच करायचं आहे म्हणे, मला स्वतःचेच पैसे कमवायचे आहे म्हणे. ठीक आहे म्हटलं बा, कमव. मॅडम, व्यवस्थितच तर काम करून राहिली, मला ना काम करायची तशी सवय नाही आहे.
पण आता करून राहिली मी, पहिल्यांदाच काम करून राहिली मॅडम बाहेर. तू पहिल्यांदा कर का दुसऱ्यांदा कर, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, पण काम व्यवस्थित पाहिजे मला. हा, नीट पाहिजे बिलकुल. हो मॅडम ठीक आहे. तरी मला नाहीच म्हणे म्हटलं ह्या गण्या की करू नको परी तू काम, पण नाही आली ना मी इथं करायसाठी. मी म्हटलं नाही स्वतः काम करतो म्हटलं. आज माहित पडलं मला की दुसऱ्याचं जेव्हा आपण काम करतो किती त्रास भोगा लागते आपल्याला. पण नाही नाही, त्याच्यावर मी किती दिवस ओझं बनणार आहे. आता नाही करणार मी असं. आता मी रूम पाहिली माझ्यासाठी, आणि आता मी पगार पण देईन, म्हणजे भाडं पण देणार आणि खाणं पिणं पण. पण असं त्याच्यावर ओझं नाही बनणार. तो किती दिवस ठेवणार आहे मला, लोक पण गोष्टी करायला लागते मग या मुलाला मुलगी कशी काय ठेवली म्हणून. म्हणून नाही नाही, आता नाही करणार मी असं. ही मॅडम मला किती बोलो काही म्हणो तरी मी म्हटलं सगळं सहन करन, तरी काम करन म्हटलं हिच्या घरी याच्यात ऑफिसमध्ये. काय म्हणते परी, काम काय म्हणते, कसं चालू आहे म्हटलं? अरे तू ये ना, ये बस. चांगलं आहे, मस्त आहे काम. कामाला काय पाहा लागते, हे रूमही भेटून गेली आता. परी, मी म्हणतो तुला काय गरज होती काम करायची? हा, मी चांगलं कमवूनच राहिलो होतो, अन घरही होतं एवढं मोठं, की भाड्यानं खोली पाहिली, इथं राहायशीन एकटी, अजून याचं भाडं देशील, एवढं ते घर काही कमी होतं एवढं मोठं? तुला राहता राहता काय सरलं असतं ते? अरे पण मी किती दिवस राहणार आहे तुझ्याच घरी, हे सांग. लोक पण गोष्टी करते ना, आपल्याला माहिती आहे आपलं नातं काय आहे तर, पण लोक बोलत नाही का? त्याच्यापेक्षा आपलं वेगळं राहिलं ते पुरते. करतो ना मी काम, मला तर सवय झाली पाहिजे ना काम करायची. आयुष्यभर मी तुझ्याच भरोशावर राहीन काय? आता जर सुमितनं नाही नेलं मला तर मग मला तर काम करून खास लागल ना, पोट भरायला लागल. म्हणून मी ही रूम पाहिली. जास्त भाडं नाही आहे, 2000 रुपये भाडं घेतलं त्या काकूनं. हो बरोबर आहे, पण 2,000 रुपये म्हटलं म्हणजे थोडं झालं काय? हा, मी म्हणतो कायच गरज होती बा तुले? जाऊ दे, तू काही टेन्शन घेऊ नको ह्या गोष्टीचं. मी करतो ना बरोबर, होते जोपर्यंत होते तोपर्यंत करतो ना मी. तू कर, पण त्या मॅडमचं ते शॉप सोडून दे. ते किती बोलते तुला माहित आहे ना? मी पाहिलं म्हटलं मगाशी, किती बोलून राहिली होती ते त्या कपड्यासाठी. हा, एवढ्या मोठ्या मॉलमधून आजपर्यंत तू खरेदी केलीस ना, मग ओळख आहे का त्याला काही? आहे का त्याला काही घेण देण त्याच्याशी? किती बोलली ते बाई, मला बिलकुल आवडलं नाही म्हटलं परी. जाऊ दे रे, जाऊ दे. वर्करना असेच बोलतात म्हटलं मालक लोक. तुला माहित नाही काय, जर दुसऱ्याकडे काम करते ना अशीच कंडिशन असते. तर म्हणून माझं म्हणणं असं आहे की जाऊ दे ना, किती दिवस बोलणार आहे ते, मी तिथे आहे तोपर्यंत बोलणारच ना. बोलू दे, पेमेंट देईन ना ते मला, आणि मी मन लावून काम करेन म्हटलं, आणि पेमेंट पण घेईन, आणि करून दाखवणार म्हटलं काही ना काही. बरं बा, आता तुझी जिद्दच आहे तर मग काही हरकतच नाही आहे. चल मग येतो मी आता. अरे थांब ना, आतापर्यंत मी तुझ्याकडे थांबली, तू मला छान स्वयंपाकही शिकवला, स्वतः करून खाऊ घातलं. आज माझ्या पण हातचं खाऊन जा ना. काय बोलतो? काय केलं मग जेवायला? करायचंच आहे अजून, आता करते भाजी पोळी. तू सांग कशाची भाजी जेवशील तू? कशाची पण कर. मी काय म्हणते, चिकन आणतो का तू? चिकन आण, मस्त चिकनची भाजी बनवते. येते मला चिकनची भाजी बनवता, बघितली मी युट्यूबवर बघून बघून बनवता येते मला. बापरे, परी तर लयच हुशार झाली मग आता. चिकनची भाजी बनवता येते नाही? पण राहू दे ना, आता तुला जेमतेम तर सुरुवात झाली कामाची, आणि आता कशाला पैसे खर्च करतो आहे ते राहू दे, नंतर कधी पाहू मग. अरे थांब ना, जा ना जेवून. तुझ्या हातचं तर रोजच जेवली ना मी. तूच मला स्वयंपाकही शिकवला, घरी ठेवलं, मग मी तुला काय पहिल्यांदा आला तर चिकन पण नाही खाऊ घालू शकत काय? या काकू, या बसा ना. हो, मला दिसला बाई या पोरगा आला तर म्या म्हटलं पोरगा आला म्हटलं कोणी या पोरीच्या खोलीत, म्हटलं तर कोण होय म्हटलं. गेटचा आवाज आला तर पाहिला म्या, मग मी म्हणून राहिली कोण पोरगा होय गड्यात विचारतो म्हटलं, म्हणून आली बाई इकडे. काकू, माझा भाऊ आहे ह्या, मानलेला भाऊ. याच्याच घरी राहत होती मी आतापर्यंत. जेव्हा मला कोणीच नव्हतं ना सहारा, तेव्हा यानंच मला प्रत्येक वेळेस सहारा दिला काकू. तर याचे उपकार कसे बोलन मी? तो आला मला पाहासाठी, तो म्हणे मला कायलेच केली मला रूम. पण काकू बरं नाही वाटत ना किती दिवस याच्या घरी राहू मी, म्हणून मग मी इकडे रूम करून घेतली. हो बाई, लोक गोष्टी करतात ना माय. हा, लोक जगा तोंडावर झाकण आहे काय बोलायले नाही. चांगला आहे बाबा, चांगला आहे. सहारा तर आहे ना तुला कोणावर, कोणाचा ना कोणाचा आहे. काकू, मी म्हटलं तिले काय गरज आहे म्हटलं, एवढं मोठं घर आहे आपलं, कोणीच नाही आहे. माझ्या बाबानं मी आम्ही दोघं राहतो, तर बाबाही आता चालले गेले तिकडे बहिणीच्या घरी. किती दिवस झाले, 2-3 महिने झाले गेले, तर अजून काही याचा पत्ता नाही त्याचा. मग आता ही आली, आता सुखादुखात एकमेकाला साथ द्यास लागते. तिले म्हटलं नाही भाऊ म्हटलं. नाही रे बाबू, बरोबर आहे. राय मग आता. नाही नाही, मी चाललो ना, घरी जातो. मी आलो होतो तिला भेटायला. आता कसं आहे, लक्ष द्यास लागते मले. हो हो, दे लक्ष दे. काय बनवून राहिली मग? पाहतो काकू, आता याला म्हटलं मी चिकन घेऊन ये म्हटलं, चिकनची भाजी बनवतो म्हटलं. मला काही अशी विशेष बनवता येत नाही, पण बनवून पाहतो म्हटलं. असं चिकन आणतं काय? आण ना मग, मी बनवून देतो भाजी. तुला नाही येत बनवता तर काय आहे त्याच्यात? फक्त काय आपल्याला 1 प्लेट भाजी भेटली म्हणजे बस आहे, बाकीची तुम्ही घेऊन घे जा. आण रे बाबू, 1 किलो चिकन घेऊन ये जा. ओके ओके, तू घेऊन ये चिकन घेऊन ये. काकू बनवून देतात म्हणते. मी पोळ्या पण करते, पोळ्या करते, काकू भाजी करते. आपण 3 जण सोबत जेवण करू मग. हा, आणतो. अरे पैसे तर घेऊन जा, तसाच कसा जातो तू? पैसे नाही, पिशवी नाही. आहे ना परी पैसे माझ्याजवळ, बिना पैशाचा आहो का मी? आहे माझ्याजवळ पैसे, तुझ्या जवळच्या राहू दे तसेच तू. अरे नाही ना, तू माझ्या घरी आला ना आता, मग माझ्या पैशाचं खाऊन जा.
हे पाय सध्या तुझे पैसे तसेच राहू दे. तुला ऑटोनं जाले याले त्याले लागतेस ना, ते पैसे राहू दे. तू तुझ्या पहिला पगार होईन की नाही तेव्हा तुझ्या हातची पार्टी देजो. म्हणजे तुझ्या पैशाची. सध्या आता माझ्या पैशाचा आणू दे. असं म्हणतो का? बरं ठीक आहे ठीक आहे. आपण आता याच्यानंतर तुला मी काही आणायला नाही लावणार हा? परी ऐकत जाय. कसं आहे आता पैशाची गरज आहे तुला सध्या. कुठून आणशील तू पैसे मग वेळेवर? कसं आहे मी जातो आपल्या कामी. वेळेवर नसलो घरी काही नसलो तर पैशाची गरज नाही पडत काय? बरं बरं जा जा घेऊन ये. मस्त आहे बाई तुझ्या भाऊ मानलेला. नाही तर सकाळी भाऊ एवढा नाही राहत. काकू खूपच उपकार आहेत म्हटलं त्याचे माझ्यावर. माझ्या नवऱ्याचा मित्र आहे तो, पण तरी पण मला म्हटलं बहिणीसारखा मानते सुरुवातीपासूनच. एकाच कॉलेजमध्ये एकाच क्लासमध्ये शिकलो आम्ही. हो असं नाही की मी त्याला ओळखत नाही तो मला ओळखत नाही. लहानपणापासून ओळखतो आम्ही एकमेकाला. तो मुलगाच छान आहे. अजून त्यानं लग्न नाही केलं म्हटलं आणि कोणत्या मुलीच्या पण मागे नाही लागला. खूपच छान आहे तो मुलगा. तूही पागलच नाही काय? याले भाऊ बनवलं आणि त्याला भलत्यालेच नवरा बनवून घेतलं जो चांगला नाही त्याले. काकू तसं नाही आहे ते. हा माझा सुरुवातीपासूनच भाऊ आहे म्हटलं. आणि जो होता ना माझा नवरा तो म्हटलं चांगलाच आहे. मीच माझंच हे नाही झालं थोडं ऍडजस्ट म्हणून. नाही तर काही तो काही वाईट नाही आहे. तो खूपच चांगला आहे म्हटलं. तुम्ही जेव्हा बघणार ना त्याला तर तेव्हा वाटणार तुम्हाला की खरंच किती चांगला आहे हा. मग कायले सोडलं हो त्याले? नाही सोडायला पाहिजे होतं. हा आता मी माझ्या नवरा सोडून आली तर तो दारू पे बाई मला मारे. मग काय करू? माझं पोरगं घेतलं मी येऊन गेली तर इथं राहायला लागली. मग माझ्याजवळ काहीच नव्हतं, घर नाही दार नाही. असंच मला एका बाईनं सहारा दिला. मग सहारा देता देता राहिली काम करत केली आणि हे झोपडं उभारलं बाई कसंही. मग घरकुल गिरकुल आलं हे ते करून बांधलं. तर मग आता एवढं मोठं केलं ना वरती एक खोली बांधून घेतली. मग ना म्हटलं कोणी येते आपल्याला तेवढाच हातास राहते म्हटलं. 2-3 हजार रुपये आले तर. हो काकू बरोबर आहे तुमचं. काय करणार मग? काय करणार तरी काय? आता माझी कंडिशन तशीच झाली तुमच्यासारखी. आता माझे वडील पण बघितले नाही तुम्ही किती मोठे उद्योगपती आहेत. हा सर्व श्रीमंत आहे म्हटलं ते. पण काय करणार? त्यांनी मला घरात येण्यापासून नाही म्हटलं. त्यांनी नाकारलं आणि सासरच्यांनी पण नाकारलं. मग मी जाणार कुठे? मग मी अर्ध्या रात्री याच्या घरी गेली तर त्यांनी मला सांगितलंच आहे की ती अडचण येऊ तरी मी तुला साथ देणार. तर मी त्याच्याच घरी राहत होती. मग किती दिवस राहणार त्याच्याकडे पण? हो बाई ह्या बारक बरा निवडला त्या का आपलं आपण करावं म्हणून. कसं असते किती दिवस करण होत होई. त्याचं लग्न जर झालं उद्या चालू तर ते करण का त्याच्या बायकोचं करण नाही काय? ते बरं केलं. काकू मी पोळ्या करून घेते आता. आणि तुम्ही भाजी करता म्हणता ना, मग काय मसाला वगैरे बनवा लागते का? त्याला बनवून देऊ का? नाही मी बनवून घेतो. तो त्याच्यावर गॅस आहे व का कायच्यावर करतो स्वयंपाक? आता गॅस तर आणलाच नाही द्या. काकू गॅस नाही आहे माझ्याकडे. मी बघते आता काय करायचं ते. ते आहे माझ्याजवळ इलेक्ट्रिकचं. ते लावू शकते का तुमच्या घरात? चालत असेल तर लावते. गॅस आणेपर्यंत लाव. गॅस आणल्यावर काढून टाकतो ते. काहून का बिल नाही येते पप्पा त्यांना भल्लं मीटर ओढते ते. त्याच्यापेक्षा कधी गॅस घेऊन येजो. आणतो ना काकू 2-3 दिवसात गॅस आणतो. नंबर लावला आहे म्हटलं. फक्त भेटला पाहिजे. भेटला तर आणतो. नाही याच्या घरून घेऊन येतो. एक सिलेंडर त्याच्या इथं आहे 2. बरं तसं कर मग. सिलेंडर घेऊन ये. तुझ्याजवळ शेगडीत आहेच वाटते. सिलेंडर भरायचं आहे फक्त नाही? हो सगळं यानं दिलं मला. माझ्याजवळ काय होतं? मी तर खाली हात घेऊन आली होती. सगळं यानं दिलं माझ्या भावानं. खरंच माना लागून त्याला. मला देवानं सख्खा भाऊ दिला असताना याला तर किती चांगलं झालं असतं. जाऊ दे कोणत्या ना कोणत्या रूपात तर पाठवलं ना त्याला तुम्ही मदत करायला. चांगलीच गोष्ट आहे. बरं कर मग त्याच्यावर पोळ्या टाकून घे तू. आणि मी करतो मग इकडे माझ्या घरात गॅस पेटवतो. मसाला करून घेतो जरासा. त्यानं भाजी आणली म्हणजे मला आणून द्यायला लावजो फक्त. भाजी आणून देजो म्हणा. मग इथं करतो जेवण का माझ्या घरात करशील तर करून घेऊ. इथं करू नाही तर तिथं करू काकू. सारखंच आहे आपल्याला. तो काय जेवण करून निघून जाईल. मग मला एकटीलाच राही नाही इथं. पण काकू गरमी खूप होते पण इथं काही कूलर नाही फॅन नाही. तुमच्या रूम मध्ये फॅनही नाही एखादा? बाई आता ते तू आणायला पाहिजे होतं. कूलर झालं फॅन झालं ते आपण घरमालक थोडी देतात काही. हे तुला आता झोपायलाच ते एवढा बेड दिला तर हे इथं पडला होता तर वापर म्हटलं बापा. आणि कूलर कुठून देऊ मी? माझ्या घरी एक लहानसा कूलर आहे. दोघं मायले राहतो आम्ही त्याच्यात. तर तुला कुठून देऊ मी कूलर? ठीक आहे काकू पण त्याच्यासमोर गोष्ट नका काढू. त्याच्यासमोर जर गोष्ट काढा ना तुम्ही फॅनची कूलरची तर तो आनंद दिन मला चांगलं नाही वाटणार. किती मदत करून तो माझी शेवटपर्यंत. मी पाहिन माझा महिना वगैरे भरला म्हणजे. नाही तर ऍडव्हान्स घेईन अर्ध्या दिवसात आणि आनंद एखादा फॅन घेईन. नाही तर तोपर्यंत भागवतो आता कसं दरवाजा उघडा ठेवत जाईल आणि इथं झोपत जाईन खाली. म्हणजे मग तेवढंच मला थंड वाटत जाईल. बरं बापा नाही तर असं कर ना. माझ्या खोलीत येत जाणं झोपायला. येत जाय माझ्या घरात. कूलर आहे लहानसा. दोघं मायले करायचो आम्ही. तर येऊन जात जाय त्याच्यात. रात्रीची दिवसभर तर तू घरीच राहत नाही. मग काय होते रातभर आली तर येऊन जात जाय. बरं काकू ठीक आहे ना. तुम्हाला चालन तर सांग जा बा. नाही तर त्रास नाही झाला पाहिजे कोणाला. नाही काही त्रास नाही आहे. येत जाय झोपत जाय. तिथं काही फरक नाही पडत मला. मी काही एवढी हलकट बहिणी आहे बापा. बरं काकू ठीक आहे. बघा माझ्या बहीण भावांनो माझी कशी हालत होत आहे आता. किती दुर्दशा झाली माझी. घर सोडलं सगळं सोडलं. त्याचे परिणाम मला भोगावे लागत आहे आता नाही का? आता पण सुधारण्याचा प्रयत्न करत आहे बा मी. हो तुम्ही सांगा सुमितजींना की परीला घेऊन जा म्हणून. आता नाही करणार मी असं परत कधी. आता बघा तुम्हीच माझी हालत मी काय करत आहे काय नाही ते. आणि कदर करा थोडीशी माझी. सांगा त्यांना की परीला घेऊन जा म्हणून घरी.
परत असं कधी करणार नाही. मला वाटल्यास मी लिहून देते त्यांना. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.